सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आज अमावस्यासुद्धा आहे, तर शनिवारची जी काही क्लिनिंग असते तर ती केली आज. आता बायकांचा आवडता सण सुरू आहे सध्या. आता संक्रांतीनंतर जे काही चाललेलं असतं की हळदी कुंकू, तर मलाही करायचं आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड असते हळदी कुंकूसाठी, स्पेशली दरवर्षी. तर ह्या वर्षीसुद्धा आहे. तर वाण मी काल आणलं आहे माझा, आणि आणखीन काहीतरी अजून थोड्याफार काही गोष्टी आणायच्या, तर ते बाकी आहे. आणि केव्हा करायचं ते नाही ठरवलेलं आधी, पण आणून ठेवलं. तर त्यासाठीच आज मला असाही शनिवारी होता, अमावस्या आहे म्हटलं, आणि हळदी कुंकूसाठी थोडंफार घरातलं आवरायचं होतं. तर त्यानिमित्ताने आज काढलं आहे, भरपूरच आवरलं गेलं. आणि भांडी मला तसं घासायची घरातली, पण ते बघूया आता नंतर. एवढी काही मला घाण झालेली दिसत नाही आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात होते ती मुलांच्या टिफिनपासून. तर सकाळी तसंच झालं, आधीचं टिफिन झालं सगळ्यात आधी. तर आज त्याच्या टिफिनमध्ये होतं पनीर भुर्जी, जे की त्याने काय केलेलं आहे, आता एक चार्ट बनवलेला आहे पूर्ण आठवड्याभराचा, आणि लिहून ठेवलं आहे त्याच्यावर, आणि ते चार्ट त्यानं तो फ्रीजला चिटकवलेला आहे. तर मला जरा सोपं पडते आता, नाही तर रोजच्या रोज आपल्याला टेन्शन असते की काय बनवायचं असं. तर आत्ता सध्या त्याने स्वतःहून बनवलं आहे. याआधी त्याच्या स्कूलमधून असायचं, आधी तो लहान होता तेव्हा स्कूलवाल्यांनी चार्ट दिलेलं असायचं, पण आता ह्या स्कूलमध्ये तसं काही नाही. तर त्याने ते स्वतःच्या मनाने त्याच्या आवडीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण चांगल्या लिहिलेल्या आहेत. भाजीपालासुद्धा आहे 1-2 दिवस, म्हणून मी त्याला काही टोकलं नाही. तर आज पनीर भुर्जी होती, तर ती त्याला बनवून दिली. आणि आज शनिवार आहे, पण झालं असं की काल मला प्रदोष होता, फारसा स्वयंपाक नव्हता सकाळी. तर कालही मी भरपूर अशा गोष्टी आवरून घेतल्या होत्या, जसे की जाळे वगैरे काढून घेतले होते. आणि आता सकाळी उठल्या खूप लवकर जाग आली. आज तर अंधारच होतं आणि कॅमेरा लावायचा कंटाळा आला, तर माझे फॅन वगैरे पुसून झालेले आहेत आता. तर आता हे सोपे जे की 8-15 दिवसातून मला असं त्यांना झाडून घ्यावं लागतं, कारण खूप धूळ येते. खूप म्हणण्यापेक्षा खूप जास्तच धूळ येते माझ्या घरात. माहिती नाही माझ्याकडेच येते का सगळ्या जणींना हा प्रॉब्लेम आहे असं. तर रोजच्या रोज जरी एक कपडा मारला तरी एवढी धूळ असतेच एक 8-15 दिवसातून. तर हे जे काही सोपे होते तर ते ब्रशने मी झाडून घेतले, आणि तो ब्रश मी प्रत्येक व्हिडिओत सांगते, जेव्हा कधी क्लिनिंगचा व्हिडिओ आणते तेव्हा खूप युजफुल आहे. तर त्याच्याने मी गादी वगैरे बेडला आजूबाजूला आतून जे ओपन करतो तेव्हासुद्धा त्यातून आपल्याला झाडता येतं. तर त्या ब्रशने मी सगळ्यात आधी ते सगळं क्लीन करून घेतलं, सोफे वगैरे. आणि त्यानंतर मग हे पडदेसुद्धा आज धुवायला टाकायचे होते, जे की महिन्यातून एकदा धुते मी. कधी कधी महिन्यापेक्षा जास्तही होतात, पण आज म्हटलं घरात छोटा मोठा का ना पण कार्यक्रम असला की मला खूप हे वाटतं की सगळंच क्लीन दिसायला पाहिजे, म्हणून पडदेही काढून घेतले धुवायला. आणि हा जो सोफा तुम्ही माझा बघताय, तर हा आता मला म्हणजे माझं असं चाललं आहे की चेंज करावा. याला भरपूर वर्ष झालेली आहेत, आणि तो घ्यायचा नव्हता ॲक्च्युली आम्हाला. जेव्हा घेतला होता तेव्हासुद्धा पण रेंटच्या रूमला राहत होतो आम्ही तेव्हा. पण झालं असं की कोणी जरी घरात आलं की बसायला काहीच नसायचं, आणि जे काही बेड होतं तर ते बेडरूममध्ये ठेवलं जायचं, हॉल पूर्ण रिकामा दिसायचा. तर म्हणून ते घेतलं गेलं होतं, आणि खूप जास्त मोठे त्यावेळेस ते घेतले गेले. तर आत्ता काय होतं की अर्ध्यापेक्षा जास्त हॉल त्यानेच भरलेला दिसतो, म्हणून ते मला काढून टाकायचे आहेत आता. बघूया आता काय होतं ते. एकाच वेळेला तर नाही होणार, पण बघूयात. बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात, हळूहळू चाललं आहे काम. त्यानंतर हे एवढे सगळे पडदे आणि हे सगळ्या जे काही आपल्या डोअरमॅट चटया असतात पाय पुसण्या, तर ते सगळंच आज धुवायला काढलं होतं मी. आणि खरं तर हे पडदे काढू का नको असं मला होत होतं, कारण फारसे घाण झालेले ते दिसत नव्हते. पण जेव्हा काढले तेव्हा आता तुमच्या लक्षात येत असेल की तो व्हाईट कलरचा पडदा आहे, जो की आता याला बांधून ठेवला होता मी तो. तर तो अक्षरशः असा म्हणजे ग्रे कलर झालेला आहे त्याचा, एवढा तो खराब झालेला आहे. पण ते लावलेले असतात ते आपल्याला फारसे घाण झालेले वाटत नाही. आणि आता तर भरपूर दिवस झाले होते, 1 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त झालं होतं त्यांना धुवून. तर त्यामुळे म्हटलं जाऊ देत, नसेल घाण झालेलं तरीसुद्धा धुवून टाकूयात. पण आता कळतंय मला की ते खूप घाण झालेले आहेत. आणि तसंही मला आज मशीनही क्लीन करायचं होतं, जे की कालच करायचं होतं, पण मग हे बाकीच्या गोष्टी राहिल्या होत्या, मॅट वगैरे टाकायचं. तर काल धुवायच्या होत्या, पण मग नंतर लक्षात आलं की हे सगळं आवरूया घरातलं आणि उद्याच करूयात म्हणून. तर त्यासाठी ते ठेवलं होतं मी. आणि आता इथे आपले जे काही दारं खिडक्या असतात ते पुसून घेतल्या, आणि सोबतच हे जे काही रॉड असतात पडद्यांचे तर त्यांच्यावरही धूळ जमा झालेली असते, तर तेही पुसून घेतले. खरं तर धुवायलाच पाहिजे होते, पण मला काढायचा कंटाळा आला, आणि दिवाळीच्या आधी त्यांना डायरेक्ट काढून वॉश केलं होतं मी. पण आता जरा कंटाळा आला म्हणून मी फक्त पुसून काढलं. आणि मला आश्चर्य तर एका गोष्टीचं वाटतं की एवढं प्रत्येक 2-2, 3-3 दिवसांनी मी सगळं स्वच्छ करत असते, तरी प्रत्येक वेळेला त्यांच्यावर तेवढीच धूळ जमा झालेली असते.
तर हे जे आहे चाव्यांसाठीचं हँगर, तर हे तर दरवाजाच्या आड असतं तरीसुद्धा त्यावरसुद्धा धूळ जमा झालेली होती. तर तेही पुसून काढलं. धुवून घेईल मी त्याला, पण आत्ता नाही, आजच्या दिवशी नंतर. आज जरा मला लेट होत होतं आणि ही मेन कामं होती, ते बारीक सारीक कामं होत राहतात. तर आतून बाहेरून मी डोअर क्लीन करून घेतलं आणि आज अमावस्या असल्यामुळे मग त्यावर जे काही स्वस्तिक असतं तर ते अमावस्या पौर्णिमेला मी पुसून काढते आधीचं आणि परत मला काढायचं असतं. तर हे आवरायचं नव्हतं, पण म्हटलं एवढं सगळं काढलं गेलेलं आहे, ऑलरेडी लेट झालेलं आहे, तर आणखीन थोडा उशीर झाला तरी काही चालेल म्हणून मी हे पार्लरमधलंही आवरायला घेतलं. हे जे काही तिथे काच वगैरे बसवले ते सगळे पुसून काढले आणि जे काही प्रॉडक्ट होते तर तेही पुसून काढले. कारण बऱ्याचदा काय होतं, घाई असते खूप आणि क्लायंट असतं, तर आपले तसेच क्रीमचे भरलेले हात वगैरे ते डब्यांना लागलेले असतात, तर ते सगळे पुसून काढले मी. त्यांची झाकणं वगैरे खराब झालेली असतात तर. आणि घाईघाईत कुठेही ठेवलं जातात. आता जसं की मी असं सिक्वेन्सनुसार रचून ठेवलेलं आहे सगळं, त्यांचे जसे काही स्टेप असतात तसं, तर ते घाईघाई तिकडे तिकडे ठेवलं जातं खालीवर. तर ते आता सगळं व्यवस्थित लावून घेतलं आहे. बघूया आता किती दिवस तसं राहतं ते. प्रत्येक शनिवारी जेव्हा मी क्लिनिंग करते तर जेव्हा मी हे सगळं स्वच्छ करायला घेते तर जे काही पाणी घेतलेलं आहे त्यात मी गोमूत्र आणि जाड मीठ आवर्जून घालते. ॲक्टिव्हिटी असते, नकारात्मकता असते, ते निघून जायला मदत होते. आणि फरशी पुसायच्या पाण्यात तर मी नेहमीच घालते, नेहमी म्हणजे रोजच्या रोज नाही, दर शनिवारी घालते. पण अमावस्येला वगैरे किंवा महिन्यातून एकदा, प्रत्येक अगदी अमावस्येलाच नाही, मी विसरते बऱ्याचदा, अमावस्या कुठे येते आणि जाते तर माझ्या लक्षातही नाही राहत. पण जेव्हा कधी मी क्लिनिंग करायला घेते तर शनिवारीच करते आणि तेव्हा मग हे सगळं मी करत असते. तर फरशी पुसायच्या पाण्यात तर मी घालतेच, दर शनिवारी घालते, रोजच्या रोज नाही. पण आणि मला वाटतं सगळेच जण किंवा बरेच जण घालत असतील, पण जे नसतील घालत त्यांनी ट्राय करा. खूप छान असं वाटतं, घरात फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं, घराचा एकदम असा ऑरा क्लीन झाल्यासारखं वाटतं. आणि सोबतच थोडं थोडं मीठ मी टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवते मध्ये, आणि ते सुद्धा मी दर शनिवारी बदलून घेत असते. तिथल्या तिथे त्यांना टाकून त्या वाट्या स्वच्छ धुवून परत दुसरं त्यात भरत असते. आणि आता हे शेवटचं काम होतं ते की फरशी पुसून घेणं. तर फरशी पुसायच्या पाण्यात थोडीशी हळद आणि जाड मीठ घालून पुसून घेतलं. त्यानंतर तोपर्यंत पडदे धुवून झाले होते, सगळे पडदे मी वाळत घातले. आणि आता इतर कपडे होते घरातले, सोफ्यांचे कवर वगैरे जे काही त्यात मावत नव्हते तर ते लावले. आणि मॅट मी शेवटी धुवायला टाकणार होती, आणि त्याच्यातूनही ह्या दोन ज्या असतात, एक ही बाथरूम जवळची आणि एक किचन जवळची, तर त्या अशा फोल्ड होत नाही, होतील त्या पण मला मशीनमध्ये लावायला भीती वाटते म्हणून मी त्यांना घालतच नाही मशीनमध्ये. आणि हाताने छान निघतात त्या मशीनपेक्षा, मला असं वाटतं, म्हणून मी त्यांना हातानेच धुवून घेते ह्या दोन, आणि बाकीच्या ज्या असतात लहान लहान तर त्या मी मशीनला लावते. त्यानंतर आंघोळ करायची होती मला, कारण ही सगळी कामं मी आंघोळीच्या आधीच करत होती. तर आंघोळीच्या पाण्यातसुद्धा मी प्रत्येक शनिवारी मीठ घालत असते, आम्ही तिघेजण घालत असतो. आणि शनिवारी किंवा मग कुठे बाहेर जाऊन आल्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही कार्यक्रमांमध्ये जाऊन आल्यावर मी आवर्जून घालते. यामुळे की जे काही नकारात्मकता असते, निगेटिव्हिटी असते, ते निघून जायला मदत होते आणि ऑरा क्लीन होतो. आणि अजूनही बरीचशी कारणं आहेत, जसे की सांधेदुखीपासून आराम मिळतो, शरीरात उत्साह निर्माण होतो, तणावमुक्ती, झोप चांगली लागते. आणि सोबतच काही स्किन प्रॉब्लेम असतील तर तेही आटोक्यात येतात, आटोक्यात यायला मदत होते. पण हे रोज करायचं नसतं, हे फक्त आठवड्यातून एकदाच करायचं. आणि म्हणूनच मी फक्त शनिवारी करते आणि कुठेतरी बाहेर जाऊन आल्यानंतर तेव्हा आम्ही करतो. आणि हा जो माझा गालीचा आहे तर यावरही भरपूर असं ते जाडे वगैरे घेतले, तर घाण पडलेली होती धूळ, त्यामुळे यालाही मी बाहेर गॅलरीत जो काही ब्रश आहे माझ्याकडे तर त्याने आधी झाडून घेतलं मागून पुढून दोघं साईडने. आणि एक कपडा पाण्यात ओला करून त्याला कडक पिळून घेतलं, संपूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आणि त्याने पुसून घेतलं आहे. आणि मला तर काही सुचत नाही त्याला स्वच्छ कसं करतात, काही आयडिया नाही आहे. तर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. दुसरं काही ऑप्शन असेल त्याला क्लीन करायचं तर. त्यानंतर हे देवघराजवळचं थोडंफार आज आवरायचं होतं, जे की रोजचंच असतं. हे नित्यसेवेचं पुस्तक वगैरे काही सेवा करायचे असतात तर ते परत परत मी वर काढून ठेवते आणि ते तिथेच राहतं. मग त्याच्यावर काही ना काही सामान ठेवलं जातं तर तेही योग्य वाटत नाही, म्हणून तेही जागेवर ठेवलं. त्यानंतर हे आसन होते जे की पूजेसाठी चौरंगावर वगैरे किंवा पाटवर टाकायला लागतात, म्हणून तेही मी वर काढून ठेवले होते. तर त्यांचा खूप मोठा असा ढीक झाला होता, कारण 3-4 ते वर काढून पडले होते आता सध्या. तर हे दुर्गा सप्तशती वगैरे किंवा गुरुचरित्र असं काही पारायण करतो आपण एक दिवसाचं, तर त्यासाठी मी देवीचं काही करते पाठ वगैरे, तर पिवळं किंवा ते आहे माझ्याकडे एक रेड कलरचं ते आसन घेते, आणि स्वामीचरित्र असेल तर मग व्हाईट कलरचं आसन घेते. तर ते सगळं तसंच पडून राहतं, कारण माझा टायमिंग नसतो, मी कधीही करते, मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा. असं नाही की सकाळीच, रात्री वाटलं मला आता वेळ आहे, लवकर सगळं आवरून झालेलं आहे तर रात्रीसुद्धा मी करून घेते. तर त्यासाठी ते सगळं तर तिथे त्या एवढंसं बास्केटवर असा ढीक झाला होता तर तेही आवरून घेतलं.
त्यानंतर आंघोळ झालेली नव्हती म्हणून देवघराजवळचं आवरायला घेतलं नव्हतं मगाशी, तर आत्ता तेही पुसून घेतलं. तुम्हाला दिसतच असेल किती धूळ झाली होती देवघरावर. तिथे जवळच खिडकी असल्यामुळे ते रोजच्या रोज पुसायला लागतं. आणि त्यानंतर सगळं तर झालं होतं आवरून, फक्त हे जे काही काच वगैरे होते तर ते साफ करायचे बाकी होते. कारण जे काही जाडे वगैरे घेतले गेले तर ते त्यांची धूळ यांच्यावरही पडलेली असते. आता मला बेडशीटसुद्धा चेंज करायचे आहेत आणि सगळ्या घरातले पडदे झाले, पण हा एक पडदा मात्र नेहमी डोक्यातून स्किप होतो, तो राहूनच जातो, नंतरच त्याला धुवायला लागतं. तर आता बेडशीट वगैरे मी जेव्हा लावेल मशीनला तर त्यात मी ते घालणार आहे, तो एक पडदा. आणि नंतर मग आज अमावस्या होती तर हळदीलेपन तर करायचंच असतं, तर हळदीलेपन करून घेतलं, जे की मी विसरली होती, पण जेव्हा मला आठवलं तेव्हा मी करायला घेतलं. उंबरठ्याला हळदीलेपन करण्यासाठी जे काही हळद मी घेतलेली असते तर त्यात चंदन पावडर, गुलाबजल आणि गोमूत्र घातलेलं असतं, असं ते लेपन मी बनवते. तर आता दुपारचे 2 वाजलेत आणि सगळी कामं माझी आवरून झालेली आहेत घरातली. मशीन तेवढं लावलेले कारण भरपूर कपडे होते आणि कपडे पण होते आणि जे काही सामान काढलं होतं पडदे आणि सोफ्यांचे कवर वगैरे तर तेही होतं. तर सगळ्यात आधी तर पडदे लावून घेतले होते मी, कारण खूप जास्त होते आणि ते तेवढंच बसले होते एकदा मशीनमध्ये. तर पडदे धुवून झाले. आता सोफ्यांचे कवर आणि कपडे लावले थोडे जे मोठे होते ते जीन्स वगैरे. पाय पुसायचं ज्या काही चटया असतात तर डोअरमॅट, तर त्या आता हे सगळं धुवून झालं की नंतर लास्टला मी टाकलं, कारण त्या खूप जास्त खराब झालेल्या असतात, त्यामुळे आपलं मशीनचा जो टब असतो तोही खराब होतो आणि मग दुसऱ्या दिवशी कपडे लावले की त्यांना वास वगैरे येतो. तर मी काय करते 2-3 महिन्यातून म्हणजे एक 2 महिन्यानंतर करते मी हे, की मशीनचा जो काही टब असतो तो क्लीन करण्यासाठी जे टब क्लीनर मिळतं तर ते हे सगळं असं घरातलं सगळं आवरून झालं, मॅट वगैरे आणि पडदे वगैरे सगळं ज्या दिवशी काढलेलं असतं त्या दिवशी मी हे सगळं धुवून झाल्यानंतर मग ते मशीनमध्ये टाकून मशीन वॉश करून घेते, ज्यामुळे की टब क्लीन होतो आणि नव्यासारखं आपलं मशीन होतं. 1-2 महिन्यानंतर मी हे करत असते असं मशीनला, कारण प्रत्येक महिन्यालाही करतात असं मी ऐकलं आहे, ते काही माहिती नाही मला, पण मग मी खूप जास्त माझा वापर होत नाही. आठवड्यातून 2 ते 3दा मशीन लावलं जातं, कधी कधी एकचदा लावलं जातं, पण आता थंडी असल्यामुळे 2-3दा लावलं जातं आहे. नाहीतर एरवी मी उन्हाळ्यात वगैरे फक्त शनिवारी किंवा रविवारी असं कधीतरी एकदा मशीन लावते आणि बाकी मग हाताने कपडे धुते. आणि काल डीमार्टला गेली होती मी, तर हे हँड ग्लोव्ज मी तिथून आणलेत. बऱ्याच दिवसांचं मला घ्यायचं होतं, मी ऑनलाईन बघत होती, पण म्हटलं बघूया डीमार्टला येतीलच असं वाटत होतं मला, तर फायनल ते आलेत आता डीमार्टला. तर हे आपण भांडी वगैरे धुतो तर त्यांच्यासाठी आहेत, पण हिवाळा आता ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि तेव्हा ते मला दिसलं, तर पण तरीसुद्धा मी घेऊन आली. एक ट्राय करून बघू म्हटलं होतं का नाही, आपल्याला जमतं की नाही हे घालून भांडी धुवायला, तर त्याच्यासाठी मी ते आणले. तर मला वाटतं काय 99ला होते वाटतं ते, बहुतेक 100लाच होते. तर हा एक पेअर आणला आणि छान असं किचन आता दुपारचं आवरून झालेलं आहे. फक्त ते तेवढं ते छोटं जे तुम्हाला दिसते गंगाळ तर ते धुवायचं बाकी आहे, कारण त्यात मी हळदीचं लेपन केलं होतं आता उंबरठ्याला, जे की मी वाढायची वाट बघते आता. आणि आता सोप्यांचे कवर वगैरे सगळं धुवून झालं होतं, तर आता लास्टला ह्या ज्या काही चटया होत्या धुवायच्या तर त्या मी टाकून घेते मशीनला. आणि ही जी चप्पल मी घरात घालते तर ही सुद्धा वॉशेबल आहे, मला खूप आवडते ती. 1 वर्षापेक्षा जास्त झालं आहे मी त्याला वापरते आणि काहीच नाही झालेलं, तर ती सुद्धा आपण मशीन वॉश करू शकतो. तर मी डायरेक्टली मशीनला लावलं आहे आणि नंतर मग डायरेक्ट मशीनच धुवून काढायचं आहे. तुम्हाला दिसलं असेल की ती धूळ जमलेली मशीनवरती. आणि हे असे सगळे पडदे आता लावून घ्यायचे जे की वाढले आहेत. तोपर्यंत आधी स्कूलमधून आला होता आणि छान अशी त्याने मॅगी बनवली होती, खूप टेस्टी मॅगी बनवली होती आधीने. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देखील करा. आणि तुम्हाला माझे कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, जसं की मेकअप, स्किन केअर, डेली रुटीन, रेसिपीज किंवा मग माझं साड्यांचं कलेक्शन, ड्रेसचं कलेक्शन, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला शक्य असेल तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. इतकी भारी, इतकी फ्लेवरफुल आणि इतकी म्हणजे मसालेदार अशी मॅगी आधीने बनवली. तर त्याने काय केलं आहे, मॅगीसोबत जे पाकिट मिळतं ना ते पाकिटसुद्धा टाकलं आहे आणि वरण आणखीन एक जे सेपरेट पाकिटं मिळतात मॅगी मसाल्याचे तर तेही टाकलं आहे. तसं तर मीही टाकते, ते एक्स्ट्रा टाकते जेव्हा 2 पाकिटांची मला बनवायची असते तेव्हा. तर त्याने एकाच पाकिटाची मॅगी बनवली, त्यात 2 मसाल्याची पाकिटं घातली आहे आणि वरण आणखीन सॉसेस पण घातलेत, टोमॅटो सॉस, पिझ्झा पास्ता सॉस आणि काय रे शेजवान चटणी घातली का,
शेजवान चटणी मेवणी सगळं जो केलंय हा, तर मला असं वाटत होतं की काहीतरी वेगळंच बनणार आहे असं, पण छान लागते, खरंच छान लागते. आणि आता वेळ झाली होती संध्याकाळची दिवे लावण्याची, आणि घरातला सगळं आवरलंय तर खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मी नवीन असं हे एक धूप आणलंय आता डीमार्टमधून, तर छान आहे. त्याला खाली स्टँड आहे, काडी आहे अशी, आपण तुळशीला वगैरे लावतो तर ती डायरेक्टली तिथे आपण असं खोचू शकतो खाली. मुलांच्या आवडीचं असलं की मुलं टिफिन पूर्ण फिनिश करून येतात, तर आज आधी पूर्ण टिफिन फिनिश करून आलेलं आहे. फक्त पराठा संपलं होतं वाटतं, म्हणून त्याने थोडीशी ती भुर्जी घरी परत आणली होती. त्यानंतर मी हे उंबरठ्याला हळदीलेपण केलं, पण पूजा करणं मात्र विसरले होते, तर ते आत्ता करून घेतली. आणि शनिवार असल्यामुळे प्रत्येक शनिवारी माझ्याकडे उडदाची डाळ तर ही असतेच संध्याकाळच्या जेवणात, आणि बऱ्याच प्रकारे मी 4-5 पद्धतीने उडदाची डाळ बनवत असते. तर त्यांची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तेही मला कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेल.